असं कोणी बोलत असेल तर मी उठून बोली तू चुप कर, तुझी औकात नाहीये बोलायची. कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचं 6वं पर्व रंगतदार वळणावर येऊन पोहोचलं आहे. तुफान, राडा आणि शाब्दिक चकमकीमुळे घरातील वातावरण तापलं असून राकेश बापट व अनुश्री माने यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. या सगळ्यात अनुश्री माने हिने मर्यादा ओलांडत कॅप्टन प्राजक्ता शुक्रेला शिवीगाळ केल्याचंही समोर आले आहे. घरातील ड्युटीवरून अनुश्री माने हिने प्राजक्ता शुक्रे सोबत वाद घालत घर डोक्यावर घेतलं आणि तू शिव्या देतेस का असं विचारण्यासाठी आलेल्या दीपाली सय्यद हिचाही अपमान केला. कॅप्टन असलेली प्राजक्ता गार्डन एरियामध्ये बसलेल्या अनुश्रीला ड्युटी करण्यास सांगते तेव्हा वादाची ठिणगी कशी पडली पहा. आम्ही ड्युटी नाही करणार आहे. काय मूर्ख आहे, मूर्ख आहे आम्ही तुझ्यासारखं. शिव्या दिल्या तिने मला. काय ग तू शिव्या देतेस? आईला घेऊन आलेस तू? अक्कल आहे तुला? नाही अक्कल. पप्पाला घेऊन येला आता. हा प्रसंग पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला असून अनुश्रीला थेट घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे. तर राकेश बापटचाही पारा चढला असून माझ्या माणसांना कोणी काही बोलल्यास मी ऐकून घेणार नाही. घरातील एकही काम न करणाऱ्या मुलीची तर कोणाला बोलण्याची औकात नाही असा शाब्दिक हल्लाबोल राकेशने केला आहे. काल जे झालं त्याच्यावरून जेव्हा ती बोलत होती तुम्ही फाईट का नाही मारली तिथे? तिने काही रिझन देऊ दे, आपण बोललो नाही, हा प्रॉब्लेम आहे. आपला माणूस कोण म्हणायचं इथे या घरात? माझ्या माणसाबद्दल असं कोणी बोलत असेल तर मी उठून बोली तू चुप कर, तुझी औकात नाहीये बोलायची. आणि स्पेशली अशी मुलगी जी एक काम करत नाही घरात. ए तू औकात काय काढतोयस? औकात काय काढतोयस तू? औकात इथे बोललास का आता? अरे तुझं काय? माझ्याशी बोलू नकोस तू. का? चुप. बोलणार मी. चुप. घरात मी राहते बोलणार. तू चुप. बोला आता, गप्प बसा तुम्ही सगळे. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर घरातील वातावरण तापलं असून राकेश बापट व अनुश्री माने यांच्यातील वाद अधिकच चिघळलेला पाहायला मिळत आहे. घरात एकही काम न करणाऱ्या मुलीचे आपण का ऐकून घ्यायचे असा प्रश्न राकेशने उपस्थित केल्यानंतर अनुश्री माने हिनंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दोघांमध्ये एकमेकांवर ओरडण्याची आणि चूप राहण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. सगळे बोलतात आहे, आपण गप्प बसतो इथे. स्पेशली अशी मुलगी जी एक काम करत नाही घरात. बघून पाहिलं सांगूस मला. माझ्याशी बोलू नकोस तू. का? चुप. चुप. शेवटी कोणाची बोलती झाली बंद. दरम्यान राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यातील वाद टोकाला पोहोचलेला असताना विशाल कोटियन आपल्या टोळीसोबत बसून राकेश बापट याच्याबद्दल काय म्हणतोय पहा. लोक विचारतात राकेश कुठे? राकेश टॉयलेटमध्ये रडत बसला असेल. मम्मी कॅप्टनची उमेदवारी केली मम्मी. हा, प्राजक्ताने मला विचारलं राकेश दिसला का? मला टॉयलेटमध्ये असेल. मम्मी कॅप्टनची उमेदवारी केली मम्मी, मी गॉडमॅन नाही राहिलो. ती बघ कशी असते. आणि औकात नसणाऱ्या पोरीने मला घालवलं मम्मी. एका छोट्याशा पोरीने माझी पटांची डोर कापून टाकली मम्मी. मी माझ्या सेवकांनी मला धोका दिला मम्मी. तो मला बोलत होता की मी सलग 3 टास्क जिंकलोय. कोणते 3 टास्क? राकेश दादा. कुठले? तेच मी विचार करते कुठले. रेषेचं कोणी उठून दिलं नाही असं सीडीवर पकडण्याचा टास्क. रिअल कॅरेक्टर ऑफ अ मॅन कम्स आउट जेव्हा असं काही होतं आणि तो लोकांना कसा करतो. प्रेक्षक हो, घरात शांत राहणारा राकेश इतका का चिडला? या भांडणात कोणाची बोलती होणार बंद? अनुश्री मानेला भाऊचा धक्का मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.